तुमचे मी रिपोर्ट सगळे बघितलेले आहेत. त्याच्यानुसार तुमचे एगच्या क्वालिटी आणि युटराईन लायनिंग म्हणजे तुमच्या गर्भाशयाचा जो स्तर असतो तो व्यवस्थित नाहीये किंवा तो वाढत नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्हाला गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम येतात. आणि जेवढी मी तुमची हिस्ट्री घेतली तर अशा पद्धतीचे व्हिडिओ कॉल्स किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन्स माझ्याकडे बरेच असतात, ज्याच्यामध्ये गर्भधारणा होण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येतात. त्याच्यासाठी वेगवेगळे फॅक्टर असतात, म्हणजे काहींना पीसीओडी असतो, थायरॉइड असतो, वेट गेन असतं किंवा एक क्वालिटी चांगली नसते, युटेराईन लायनिंग म्हणजे गर्भाशयाचा स्तर व्यवस्थित नसतो. असे बरेचसे प्रॉब्लेम असतात आणि काही कपल्स असे असतात की कुठलेच प्रॉब्लेम नसतात पण तरीही गर्भधारणा राहण्यासाठी प्रॉब्लेम येत असतात. तरी आपल्याकडे संपूर्ण आयुर्वेदिक बीजसंस्कार आहेत किंवा गर्भधारणेसाठी ज्या काही आयुर्वेदामध्ये थेरपी सांगितलेल्या आहेत तर त्याच्यानुसार आपण केस स्टडी घेतो किंवा नाडी परीक्षण करतो आणि त्याच्यातून तुमची प्रकृती जाणून घेऊन तुमच्या शरीरामधले इम्बॅलन्सेस काय आहेत ते जाणून घेऊन त्याच्यावरती आपण उपचार करतो. आणि त्याच्यामुळे शरीर शुद्धीकरण झाल्यामुळे तुमची बीजशुद्धी होते, तुमच्या एगच्या क्वालिटी चांगल्या होतात, तसंच तुमच्या गर्भाशयाचा जो स्तर आहे तो नॉर्मल होतो किंवा तो व्यवस्थित तयार होतो त्या महिन्याचा. आणि मग फर्टिलायझेशन झाल्यानंतर तर गर्भधारणा अगदी व्यवस्थित होऊन जाते ना, अगदी चांगल्या पद्धतीने राहते आणि पुढे गर्भधारणेमध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये कुठलेही कॉम्प्लिकेशन्स नैसर्गिकरित्या गर्भधारणा राहण्यासाठी प्रॉब्लेम्स येत असतील, तुम्ही खूप सारे IVF IUI केले असतील आणि ते सुद्धा फेल झाले असतील, तर नक्की तुम्ही श्री श्री वेलनेस कोल्हापूरला भेट देऊन तिथे नाडी परीक्षण करून घेऊन माझ्याकडून पर्सनलाइज थेरपी प्रोग्राम तुम्ही करून घ्या आणि तुमची नॅचरल प्रेग्नन्सी बूस्ट करा.